गुड मॉर्निंग. आज बनवली होती मी फणसाची भाजी आणि फायनली सीझन संपण्याच्या आत मला काही रेसिपीज करायच्या होत्या, त्यातली ही एक रेसिपी. आणि मग इन्स्टामार्ट वरून रेडीमेड कापलेला फणस मी मागवला. मग हाताला तेल लावून त्याचे छोटे तुकडे केले आणि मग धुतलेल्या फणसाबरोबर शेंगदाणे पण 4 शिट्ट्या देऊन उकडून घेतले. मग उकडलेल्या फणसातलं सगळं पाणी काढून तो कोरडा करून घेतला आणि मग वाटणामध्ये घातलं ओलं खोबरं, मिरची, आलं आणि लसूण. आणि हे वाटण अगदी कोरडं करायचंय बरं. आता मग भाजीसाठी तेलामध्ये दिली जिरे मोहरीची फोडणी. मग ऍड केला बारीक चिरलेला कांदा आणि मग कांदा थोडा फ्राय केल्यानंतर ऍड केला कढीपत्ता आणि वाटण आणि मसाल्यांमध्ये फक्त हळद आणि लाल तिखट आणि मग वरून घातलं थोडं मीठ आणि सगळं व्यवस्थित फ्राय करून घेतलं. आणि मग त्यामध्ये ऍड केला उकडलेला फणस आणि शेंगदाणे. मग हे सगळं साधारण एक 5 मिनिटं फ्राय करून घ्यायचं आणि मग झाली आपली फणसाची भाजी तयार. खायला तर अमेझिंग लागतेच, पण करायला पण खूप मज्जा येते. या उन्हाळ्याच्या सुट्टीत मी कंटिन्युअसली शूट करत असल्यामुळे मला फार एक्सपेरिमेंट करता नाही. पण मग अशा रेडीमेड स्वच्छ धुवून कापलेल्या भाज्या मिळाल्या ना की काम खूप इझी होऊन जातं. आणि मग वृंदाच्या टिफिन साठी पण मी खूप सध्या एक्सपेरिमेंट करून बघते. त्यामध्ये आंब्याचं पोरेज, वेगवेगळे डोसे आणि वेगवेगळ्या भाज्या घालून खिचडी असे हेल्दी एक्सपेरिमेंट करायला मी काही विसरत नाही. त्या जर रेसिपीज हव्या असतील तर मला नक्की सांगा, मी लवकरच शेअर करेन. आणि फणसाची भाजी तर अमेझिंग झाली होती. सीझन संपण्याच्या आत तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा.